आम्लपित्त जास्त झालंय किंवा मग जडपणा आलाय, हो. ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत हो. किंवा मग आपल्याला एक्झॅक्टली काय झालंय, माझं डोकं दुखतंय, हो. शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चमका येत आहेत हो. किंवा ढेकरच येत नाहीये किंवा आली तरी ती बरं. करपट्ट येते. सो हे सगळं आपण असं वेगवेगळं कसं काय लक्षात लक्षात घ्यायचं? सो ज्यांना ऍसिडिटीचा त्रास असतो ना, त्यांना जे बर्पिंग होतं, जसं तू म्हणाली करपट ढेकरा आहे, हा. पण ज्यांना ऍसिडिटी नसते त्यांना नुसत्याच बर्प येत राहतात, हा. म्हणजे सारख्या सारख्या बर्पिंग होत राहतं, पण हा. त्याच्यात करपटपणा नसतो त्यांना. बरं. पित्त ज्यांना होतं त्यांना डोकं दुखत असतं. हा, सो त्यांच्यामध्ये आपण दिसतो की त्यांना चेस्ट पेन असतं, पण एवढं जळजळ असते, चेस्ट मध्ये बर्निंग सेन्सेशन असतं. हा. आणि वाताचा ज्यांना त्रास होतो ना, त्यांना चेस्ट पेन सुद्धा होत असतं. म्हणजे एखाद्याला वाटतं की हार्ट अटॅक वगैरे तर नाही आलाय ना, हा. एवढं पेनिंग त्यांना जाणवायला लागतं. सो ते गॅसेसमुळे होत असतं, अपचनामुळे होत हात असतं. वगैरे दुखतात. येस येस, सो ते त्यांना वातामुळे होत असतं.